कार्यकर्ते जोशात आहे, कार्यकर्त्यांना कमळ पाहिजे आहे, भाजपचा आमदार पाहिजे आहे। आपला आमदार नसला तर आमच्या कार्यकर्त्याची कशी प्रताडणा झाली हे आम्ही गेले 5 वर्ष बघतोय आणि त्यामुळे आम्हाला भाजपचा आमदार पाहिजे। नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विधानसभेच्या 6 जागा येतात। यामध्ये 1 जागा शिंदे गटाने आणि 1 जागा अजित पवार गटाने मागितलेली आहे। त्यामुळे भाजपपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया। 6 पैकी 2 जागा मित्रपक्ष मागत आहे, प्रत्येकी 1-1 जागा। शक्य आहे का भाजपला या जागा सोडणं? मला वाटते शिंदे साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि अजितदादा यांनी बसून ठरवलेलं आहे, जो जिंकू शकते त्याची ती जागा। मग आता काटोल खरंच अजितदादा जिंकू शकतात का, त्यांनी विचार करावा। सरपंच नाही हो, काय विनाकारण म्हणजे आपल्याला सत्ता आणायची आहे की नाही आणायची याचा विचार केला पाहिजे। शिंदे साहेब मागतात उमरेट, काय संबंध आहे? अरे किमान आपली ती विधानसभेची जागा आपण जिंकू शकलो पाहिजे, या आधारावर ती जागा मागायची हे सूत्र एकदाच ठरलेलं आहे। आणि त्यामुळे माझी जागा मागणाऱ्यांना विनंती, शेवटी निर्णय तर आमचे सगळे नेते करणार आहे, पण भारतीय जनता पार्टी 6ही विधानसभेत प्रचंड ताकदीची आहे। पूर्णपैकी पूर्ण बूथवर आमचे कार्यकर्ता काम करत आहे। आमच्याजवळ नेत्यांची फळी आहे, आमच्याजवळ दावेदारांची अशी मोठी संख्या आहे। आणि अशा स्थितीमध्ये आम्ही दादांना जागा द्या, शिंदे साहेबांना जागा द्या, हे आम्हाला मान्य कदापि होणार नाही। 6ही जागेवर भारतीय जनता पार्टीच लढेल, कमळच लढेल। रामटेकचे जे अपक्ष आमदार आहे आशिष जयस्वाल, ते कधी परत एकदा अपक्ष लढण्याच्या भूमिकेत दिसत आहे, त्यामुळे त्या क्षणाला भाजपची काय भूमिका आहे तिथे? मी या संदर्भात पक्ष नेतृत्वाला विचारणा केली आहे आणि मला लवकरच उत्तर मिळेल। जर का आशिष जयस्वाल अपक्ष लढले तर भाजप उमेदवार देईल? पक्षाने जो निर्णय घेतला त्याच्याशी कार्यकर्ते बांधील आहे, कुठला निर्णय पक्ष घेणार आहे हा आज मला माहीत नाही। पण मी आता 6ही विधानसभेचा दौरा केला आहे माननीय कैलासजीसोबत। मी कालच रामटेकमध्ये जवळपास 6 तास दौरा केला सगळ्या मंडळात। कार्यकर्त्यांची इच्छा आहे आता तरी चूक करू नये आणि भारतीय जनता पार्टीचाच सामान्य कार्यकर्त्याला द्या, कोणालाही द्या, पण भाजप लढलं पाहिजे ही आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे। ही मागणी मी आदरणीय देवेंद्रजीजवळ, आदरणीय बावनकुळे साहेब समोर ठेवणार आहे। आशिष जयस्वालांनी आपली जी भूमिका आहे ती तुमच्या पक्षश्रेष्ठीकडे मांडली आहे का की त्यांना अपक्ष लढायचं आहे म्हणून? मला कल्पना नाही, त्यांची माझी भेट पण नाही। अपक्ष आहे त्यांच्याशी माझा काय संबंध? भाजप आपल्या चिन्हावर लढेल रामटेक? भाजप बिलकुल, अरे कार्यकर्ते जोशात आहे, कार्यकर्त्यांना कमळ पाहिजे आहे, भाजपचा आमदार पाहिजे आहे। आपला आमदार नसला तर आमच्या कार्यकर्त्याची कशी प्रताडणा झाली हे आम्ही गेले 5 वर्ष बघतोय आणि त्यामुळे आम्हाला भाजपचा आमदार पाहिजे। उमरेडमध्ये देखील सिटिंग गेटिंगचा जर का विचार केला तर तिथे सध्या राजू पारवे, म्हणजे जरी ते शिंदे गटात असले तरी तिथले आमदार म्हणून ते दावा करत आहे। ते आमदार होते, शिंदे गटात गेलेले आहे, त्यांनी विचार करावा, निर्णय करावा, शेवटी मेरिट तपासलं जाणार आहे। त्यामुळे कोण निवडून येणार त्या आधारावर हे निर्णय होणार असं आमचे नेते सांगतात आहे, आम्ही वाट बघतो आहे। त्यामुळे उमरेडवर देखील भाजप आपल्या चिन्हावर उमेदवार देणार? अर्थातच, उमरेडमध्ये पण 10 वर्ष भाजपचे आमदार होते, मागच्या वेळेसच अतिशय थोड्या मताने आमचे उमेदवार पडले आणि संघटनेचा विचार केला तर 350 बूथवर भाजपच आहे। शिंदे साहेबाच्या किती बूथवर काय लोक आहे मला माहिती नाही, ते काय मागतात आहे, परंतु सत्ता जर आणायची असेल तर मेरिट लावावं अशी माझी इच्छा आहे। जर का त्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर लढायला इच्छा व्यक्त केली तर विचार होऊ शकते का? तो निर्णय केंद्र घेणार, तो निर्णय माझ्याकडे नाही। मला कमळ द्या, कुठलाही माणूस द्या, आम्ही निवडून आणणार, एवढी कार्यकर्त्यांची मानसिकता मजबूत आहे। रामटेकमध्ये थोडी नाराजी व्यक्त केली, जर का आशिष जयस्वाल उभे राहिले तर भाजपचे कार्यकर्त्यांचं काम करण्याची भूमिका पुढे आली होती। नाही, निर्णय होऊ द्या, बघू काय करता येईल ते। आपण कार्यकर्ता समजदार आहे, समजूतदार आहे, सत्ता येणं महत्त्वाचं आहे। मोदीजींच्या योजना, राज्यातील योजना तळागाळात पोहोचायचे असेल तर सत्तेची गरज आहे, त्यामुळे आम्ही सत्ता आणण्याचा प्रयत्न करू, व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचा नाही। काटोलमध्ये देखील अजित पवार दावा करत आहे। आता काटोलमध्ये अजितदादांचं काय आहे, म्हणजे अजितदादा तरी मला असं वाटते पोक्त नेते, प्रगल्भ नेते। अजितदादाला माहीत आहे कोण निवडून येऊ शकतो कोण नाही, त्यामुळे अजितदादा असेल, आदरणीय देवेंद्रजी असेल, आदरणीय एकनाथजी असेल, हे विचारपूर्वकच निर्णय करतील। आम्ही काटोलमध्ये आमचा प्रबळ दावेदार आहोत। आम्ही फक्त
4,500 मतांनी मागे होतो एवढ्या सगळ्या म्हणजे इतक्या मोठ्या महासंग्रामात. मग आम्ही काटोल सहज जिंकतो आहे. कोणाही कार्यकर्त्याला द्या, मग आम्ही जिंकणारा मतदारसंघ आहे, त्यामुळे काटोलसुद्धा आम्हीच जिंकणार. 6 ठरलाय की 6च्या सरलं 6ही भाजप लढणार. आपण बघू शकतो की नागपूर ग्रामीणच्या ज्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने 6ही जागेवर दावा केला. त्यामुळे एक जागा ज्या शिंदे गट आणि अजित पवार गट सोडण्यासाठी जे एक त्यांचा प्रयत्न आहे ते कुठंतरी भाजपकडनं पाहिलं तर तसं संकेत मिळताना दिसत नाही. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.